नमस्कार मैत्रिणींनो, माझ्याकडे ना एका मुलीचा टॉप आला होता. त्याची उंची कमी करायची होती आणि बाही पण कमी करायची होती. ते त्याचाच कपडा होता ना, म्हटलं चला त्याची एक सुंदर ऑर्गनायझर बनवा. तर त्याची ना उंची मी घेतली 10.5 इंच, रुंदी मी 12.5 इंच घेतली. त्यानंतर पूर्ण चौकोनमध्ये माप घेतलं तर 46 आहे पहा. तर ह्या चौकोनचे ना आपल्याला 2 पीस कट करून घ्यायचे आणि दुसरा एक पीस आपल्याला कट करायचा आहे. त्याची उंची 5 इंच घ्यायची आणि पूर्ण रुंदी आपल्याला 48 इंच घ्यायची. तर अशा प्रकारे याचा आपल्याला एकच पीस घ्यायचा आहे आणि त्यानंतर ना आपल्याला जुना कपडा घ्यायचा आहे. जुना कपड्यामध्ये तुम्ही मॅक्सीचा वापरा, कोणताही कपडा वापरा. तर वरती पहा मी मॅक्सीचा कपडा घेतलेला आहे. आता काय करायचं, मॅक्सीचा कपडा आपल्याला खाली ठेवायचा, त्याच्यामधोमध गोणी ठेवायची आणि मेन जो कपडा आहे ना तो वरती ठेवून पूर्ण शिलाई मारून घ्यायची. तर जितका पण आपण जो कपडा घेतलाय ना मापाला, त्याला अशाच पद्धतीने ठेवून ना नंतर शिलाई मारून घ्यायची. त्यानंतर ना उंचीला 5 इंच आणि रुंदीला 48चा जो कपडा आहे ना, ज्याच्यावर मी शिलाई मारते, त्याला ना मी काय केलं, वरती 1 इंचावर मार्किंग करून घेतली वरून खाली आणि नंतर तो कपडा पूर्ण कट करून घेतला आणि त्याच्यावरती चेन लावून घेतली. आता रनर लावून घेते. तर त्यानंतर ना चौकोनवाला पीस पहा अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आणि दोन्ही ठिकाणी कट्स मारून घ्यायचे आणि मार्किंग पण करून घ्यायची दोन्ही ठिकाणी. अशा प्रकारे दोन्ही पीसला ना आपल्याला चौकोनवाल्या अशा प्रकारे फोल्ड करून मार्किंग करून घ्यायचं. त्यानंतर चेनीला जिथे चेन लावलेली आहे ना ज्या पीसला, त्याला पण अशा प्रकारे फोल्ड करून मार्किंग करून घेतली. आता एकावर एक पहा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं. मार्किंग केलेले बरोबर मार्किंग व मार्किंग ठेवून ना नंतर शिलाई मारून घ्यायची. कोपऱ्याला आल्यानंतर व्यवस्थित कपडा फोल्ड करून घ्यायचा आणि शिलाई मारून घेतली. आता शिलाई मारत आलं ना आपली मार्किंग दिसली का फक्त त्याच्या पुढे ना 1/2 इंच आपल्याला सोडायचे, म्हणजे मागे पुढे नाही. आपण शिलाई मारत आले ना त्याच्या मागे आपल्याला 1/2 इंच सोडायचे आणि शिलाई स्टॉप करायची तिथे. नंतर दुसऱ्या बाजूने आपल्याला ही पट्टी जॉईन करून घ्यायचे. आता आपण घेताना जे आपण 5 इंचाची उंची आणि रुंदी आपण 48 इंच घेतली होती ना जी पट्टी, त्याला मी एक्स्ट्रा 2 इंच वाढवून घेतलं होतं. तर पहा अशा पद्धतीने जॉईन करण्यासाठी आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचे. तर पहा आता दोन्ही पट्ट्यांना एकमेकांना जोडून नंतर त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची. आता दोन्ही पट्ट्यांना जुळून घेतल्यानंतर परत खाली आपल्याला आपण 1/2 इंच मार्किंग केले ना दोन्ही साईडला सोडलं होतं, तिथे पण मी शिलाई मारून घेतली परत. त्यानंतर ना दुसरा चौकोनवाला पीस घ्यायचा, तोही व्यवस्थित मार्किंगवर मार्किंग ठेवून घ्यायचा अगोदर आणि नंतर पूर्ण चौकोनमध्ये शिलाई मारून घ्यायची. जशी आपण पहिल्या पीसला मारून घेतली तशाच पद्धतीने ह्याला पण शिलाई मारून घ्यायची. व्यवस्थित मार्किंगवर मार्किंग ठेवून ना शिलाई मारली ना तर अगदी परफेक्ट आपली ही बॅग तयार होते. तर अशा पद्धतीने तुम्ही पण घरी नक्की शिवा. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपली ही स्टोरेज बॅग तयार झालेली आहे. आणि याचा पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये तुम्हाला जर पाहायचा असेल ना तर माझ्या चॅनलवर टाकलेला आहे, तुम्ही तोही पाहू शकता. आणि हा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.